नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जून महिना आता संपत आला, तरी देखील राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये. त्यातच अशी चर्चा सुरू झाली आहे की जुलैमध्ये देखील पाऊस कमीच राहू शकतो, पावसात खंड देखील पडू शकतो, अशी देखील चर्चा सुरू आहे. मग नेमकं जुलै महिन्यात पाऊस कसा राहू शकतो, पावसाचं वितरण कसं राहू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खरीपाची पिकं धोक्यात येऊ शकतात का, याची चर्चा आज आपण या व्हिडिओतून करणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की जून महिन्यामध्ये आतापर्यंत तर कमी पाऊस पडलाच आहे, परंतु जुलै महिन्यात देखील पाऊस कमीच राहील, पावसामध्ये खंड दिसेल, अशी चर्चा पुढे येते. मग नेमकं या चर्चेमध्ये किती तथ्य आहे? जून महिन्यामध्ये पाऊस कमी म्हणताय तुम्ही, बरोबर आहे. पण महाराष्ट्रासाठी ज्यावेळेस दीर्घ पल्ल्याचा अंदाज दिला, तो सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज दिला होता. आणि आज जर समजा तुम्ही 25 जूनपर्यंत जर समजा पावसाची आकडेवारी बघितली, तर साधारण सरासरी इतका पाऊस समजा मराठवाडा वगळता हा पाऊस सरासरी इतका झालेला आहे. आणि मराठवाड्यातसुद्धा 26 म्हणजे आज 28 शनिवार 28 तारीख आहे, 26, 27 आणि आज मराठवाड्यातसुद्धा चांगला पाऊस होतो येतो. बरं. म्हणून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यामध्ये सरासरी इतका पाऊस पडलेला आहे. बरं. अर्थात वितरण समान झालेलं नाही आहे. आणि अजूनही बी शेवटचे जे 4 दिवस आहे, म्हणजे 5 दिवस आहे, 26, 27, 28, 29, 30 या दरम्यानही आता ज्या भागात पाऊस झाला नाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी हळूहळू पाऊस होतोय. पण विशेषतः दक्षिण सातारा आणि सांगली आणि सोलापूरचा काही भाग या ठिकाणी पाऊस कमी आहे. आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातच जवळपास पाऊस कमी आहे. पण तेलंगणाला लागून असलेल्या जिल्ह्यापैकी तिथे थोडा बऱ्यापैकी पाऊस आहे. आता ह्या बाबतीत जर तसं म्हटलं तर अंदाजाप्रमाणे जून महिन्यात पाऊस बरोबर आहे, पण वितरण समान नाही. म्हणजे आता बघा, याला कारणं काय? कारणं जर बघत गेलो आपण, साधारण 25 जूनपासून म्हणजे 21 जूनपासून पाहिलं तर 25 जूनपासून चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीच्या प्रणाली दिसत होत्या. प्रत्यक्षात 25 जून गेला, 25 जूनला पाऊस झाल्यानंतर तो 29 जून म्हणजे आज 28, उद्या 29 जूनपासून तो पाऊस येण्याची शक्यता आहे असं आम्हाला दिसत होतं. पण आज 29 जून नंतर सुद्धा हे 29-30ला सुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही. म्हणजेच काय, ज्या प्रणाल्या आपल्याला आपण अपेक्षित करतो की ज्या प्रणाल्याच्या भरोशावर पावसाचं भाकीत केलं गेलं त्याच्यामध्ये चकवा बसतो, त्याच्यामुळं जून महिन्यामध्ये पाऊस आपल्याला अपेक्षित अंदाजाप्रमाणे झालेला नाही. हे झालं जून महिन्याच्या बाबतीमध्ये. पण पुन्हा मी रिपीटेडली ते सांगितलं की पाऊस अंदाजाप्रमाणे कमी झाला आहे, तुटीचा पाऊस आहे असा भाग नाही आहे. ज्यावेळी तुम्ही 30 जून कंप्लीट होईल, तुम्ही जर 1 जुलैला बघाल तर महाराष्ट्रामध्ये सरासरी इतका पाऊस झालेला असेल. आता विषय तुम्ही जुलैचा म्हणताय, बरोबर. आता जुलै आज 28 आहे, 29 2 दिवस जायचे आहेत. आणि मराठवाडा विदर्भातही झालेला नाही आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जर समजा खान्देशचा काही भाग सोडला आणि नाशिकचा काही भाग सोडला तर बऱ्याच भागात, उर्वरित भागात, कोकण वगळता आणि उत्तर महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रात पाऊस नाही आहे. त्यामुळं जुलै महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे ती 1 जुलैपासून. म्हणजे मंगळवारी जर 1 जुलैपासून जर पाहिलं तर पहिल्या विदर्भात सुरुवात होणार पावसाची. आता हे बाकीत आहे आणि अंदाज आहे 1 जुलैपासून मध्यम ते जोरदार पावसाची विदर्भात अपेक्षा आहे. आणि 3 जुलैपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासहित सगळ्याच भागामध्ये पावसाची अपेक्षा आहे. मग 1 जुलैपासून विदर्भात, 3 जुलैपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ह्या भागामध्ये पाऊस होणार असेल तर तो संपूर्ण आठवडा म्हणजे 10 जुलैपर्यंत ह्या पावसाची अपेक्षा आहे. तुमचा प्रश्न जुलैमधल्या पावसाच्या खंडाबाबत आहे. बरोबर. जुलै महिना उजाडू द्या, जुलै महिन्याचे पहिले 10 दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला बोलता येत. आम्ही हवामान खातं आणि आमच्या अंदाजाप्रमाणे पहिल्या 10 दिवसात पाऊस महाराष्ट्रात आहे. अच्छा. आणि त्यानंतर मात्र 11 जुलैपासून तर साधारण तिथून पुढे 2 आठवडे पावसाचं प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी आहे हे शब्द एक ठोकळ शब्द झाला. किती कमी आहे म्हणजे 11 जुलै ते 24 जुलै दरम्यान प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जो सरासरी इतका पाऊस दैनिक होतो त्या पावसाच्या पेक्षा काहीसा पाऊस कमी असणार आहे. बरं. याचा अर्थ पाऊसच नाही, कडक ऊन आहे, खंड आहे,
या शब्दाला अर्थ नाही. कारण जुलै महिना हा सगळ्यात जास्त पावसाचा महिना महाराष्ट्रासाठी आहे, इव्हन देशासाठी आहे, पण आपण महाराष्ट्राविषयी बोलतोय. त्यामुळे जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्यापैकी 4 महिन्यांपैकी 120 दिवसामधला 60 दिवसाचा हा चांगला पाऊस होतो आपल्याकडे. आणि त्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की जुलै महिन्यामध्ये नेमका खंड असं म्हणता येणार नाही. 10 जुलैपर्यंत चांगला पाऊस आहे. 11 जुलै ते 24 जुलै पावसाचं प्रमाण त्याच्या सरासरीपेक्षा काहीच कमी असणार आहे. बर. आणि नंतर पुन्हा 25 जुलै ते राहिलेले 7 दिवस तिथून पुढे आपल्याला, कारण लघुपल्ल्याच्या अंदाजात बोलण्यात मजा आहे, त्याच्यात अचूकता असते. मग 25 जुलै अजून तर जुलै उजाडायचा आणि 25 जुलैच्या पुढचा पाऊस तुम्हाला सांगायचा, आम्ही त्यावेळेस नक्कीच सांगू. त्यामुळे पावसाचा खंड आहे ह्या बोलण्याला ही बातमी कुठून आली, कोणी पसरवते, त्यांचा काय अभ्यास आहे. खरं तर शेतकऱ्यांनी, ज्यांनी कोणी बातमी पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे, बाबा रे कशाच्या आधारावर तू म्हणतो पावसाचा खंड आहे. पावसाचं प्रमाण जुलैच्या मध्यावर कमी आहे. बर. आमच्या साप्ताहिक याच्यामध्ये 3रा आणि 4था आठवडा म्हणजे जो 11 जुलैपासून चालू होतो त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी आहे. अच्छा. बरोबर आहे. त्यामुळं पावसाचा खंड असं काही नाही आहे आणि जुलैमध्ये पाऊस हा असणारच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा अशा बातमीबाबत पॅनिक होऊ नये असं माझंच या प्रश्नाला उत्तर देताना बोलता येईल. बरं सर, आता तुम्ही सांगितलं की 10 जुलैपर्यंत पाऊस दिसतो राज्यामध्ये, तर उद्यापासून 10 जुलैपर्यंत नेमकं कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो हे आपल्याला सांगता येईल का? विशेषतः जर जिल्हा न्याय सांगितलं शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. जिल्हा नाही सांगत तर तुम्हाला आता 36 जिल्हा तुम्हाला सांगावं लागेल. या ठिकाणी तुमच्याकडे वेळ असेल तेही मी सांगेल, तो भाग नाहीये. पहिलं गेल्या महिन्याभरापासून 20 ते 25 दिवसापासून महाराष्ट्रातला कोकणचा जो भाग आहे त्या कोकणात जोरदार ते अतिजोरदार जो शब्द आहे त्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी होतोय. बरोबर. त्याची कारणं, त्याचे सिनॅप्टिक फीचर, त्याची कारणं काय काय आहे ते मी सांगू शकतो, तो भाग नाही आहे. आणि त्याचबरोबर सुरुवातीला जूनच्या सुरुवातीला जळगाव, धुळे, नंदुरबार इथं पाऊस नव्हता, पण ज्यावेळी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पाऊस झाला त्यावेळी खानदेश आणि नाशिकच्या भागात पाऊस चालला. नाशिकचा बरेचसे 5-6 तालुके हे वर्षाछायाच्या प्रदेशामध्ये येतात. त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे असं म्हणता येणार नाही. पाऊस ठीक आहे, पेरण्या तिथं झालेल्या आहेत, काहींच्या व्हायच्या ते होतील, याचा अर्थ फार चिळबळीत भरपूर ओल आहे असाही अर्थ नाही आहे. पण तो वर्षाछायेचा भाग आहे, तिथं नेहमी पाऊस कमी असतो. खरीपामध्ये नेहमी ओढ आणि ताण असतो. तरी ह्या वर्षी 2025च्या मान्सूनमध्ये त्या ठिकाणी पहाटे टाईम एकावर एक पाऊस आहे, लोकांच्या पेरण्या झालेल्या आहे आणि कुणालाही दुबार पेरणीला सामोरं जावं लागणार नाही. झालेल्या पेरण्या त्यांचं जीवदान मिळणार आहे आणि पुढं तो येतोच आहे जुलै महिना. त्यामुळं उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये काही धोका नाही आहे. विषय राहिला अहमदनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जे जिल्हे, या जिल्ह्यात मात्र जूनमध्ये चांगली पावसाने ओढ दिली. आता यामध्ये पावसाने ओढ दिली याचा अर्थ पेरण्या थांबलेल्या आहेत का? लोकांच्या पेरण्या झालेल्या आहेत, झालेल्या आहे. कारण मे मध्ये भरपूर पाऊस झालेला आहे, लोकांकडे पाणीही भरपूर आहे, विहिरींना पाणी आहे. पण नेमकी शेतकऱ्यांची गोची, कारण विषय आपला विभाग निहाय तुम्हाला त्या पावसाची माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगर आणि नगरचा उत्तर नगर आणि नाशिकचा प्रशासन हा जो भाग, या टापूमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना पाणी देता येणार, कारण त्यांना पुढचा अंदाज येणार. मी आज पाणी दिलं. विशेषतः सध्या पिकं जी आहेत जास्त करून मक्याची पिकं आहे, कपाशीची पिकं आहे, टोमॅटोची लागवड जास्त आहे. सोयाबीनचं काही ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही, लोक सध्या पेरणी करतायत. आणि 2025च्या खरीपामध्ये सोयाबीनचा पेराही कमी आहे त्या मानाने. बरोबर. खरं तर ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या ठिकाणी आज पावे तो सोयाबीनला धोका नाही, कोण अति पाऊस नाही आहे. आता विषय राहिला लोकांना, शेतकऱ्यांची गोची नेमकी अशी झाली की पाणी देतात. मी पाणी दिलं तर 2 दिवसांनी पाऊस पडला तर ज्या आता वैयक्तिक मी माझ्या बाबतीत सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही पाणी लावून द्या, आणि ज्यांनी पाणी भरून आज 8-8, 10-10 दिवस झाले ही त्यांची पिकं मार्गी लागलेली आहेत. आणि आज म्हणतात आम्ही पाणी लावायला तयार आहोत. पण मग 1, 2 आणि 3 जुलैला पाऊस चालू झाला तर हाच प्रकार 25 जून 29 जूनच्या बाबतीत होतो. शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञाला जर पाऊस दिसत असेल तर हवामान तज्ज्ञ कोणत्या आधारावर त्यांना तुम्ही असलेलं पाणी उभ्या असलेल्या पिकांना सोडा असं म्हणता येत नाही. त्यामुळं हवामानाचा चकवा
हवामान तज्ज्ञाला त्याची जी कॉम्प्लेक्स संदिग्धता ह्या वातावरणामुळे झाली आणि स्पष्ट प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, आम्ही पाणी भरू का? यामुळे थोडी हवामान तज्ज्ञाला सुद्धा उत्तर देताना अडचण वाटू लागली. त्याची कारणं ही हवामानात होणारा प्रत्येक दिवसागणिक होणारा बदल, त्याच्यातनं नेमकं कॉन्क्रीटली सांगता येत नाही. तुम्ही पाणी भरा, तुमची पिकं पिवळी पडणार नाही ती किंवा त्यांना आघात होणार नाही, असं पद्धतीनं स्पष्टपणे सांगता येत नाही. आणि जुलैच्या महिन्यामध्ये तुम्ही जर म्हणतात, कोकणचा विषय मिटलेलाच आहे, खानदेशचा विषय मिटलेलाच आहे. विषय राहिलेला खालचा की जो सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि मराठवाडा आणि विदर्भ. म्हणून विदर्भातही पावसाची टंचाई आहे. पण विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, काही यवतमाळचा भाग ह्या ठिकाणी बरा पाऊस झालेला आहे, पण उत्तर विदर्भात पाऊस नाही आहे. पण 1 जुलै मंगळवारपासून त्या विदर्भातही पाऊस आहे. ज्यांच्या पेरण्या झाल्या असतील त्यांना जीवदान मिळेल, ज्यांच्या राहिल्या असतील तर त्या पेरण्या होऊ शकतात, कारण पेरण्याचाही वेळ अजून गेलेली नाही आहे, तुम्हाला सांगतो. त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. आणि राहिला विषय हा मध्य महाराष्ट्रातली नगर, पुणे, सातारा किंवा सांगली या भागामध्ये, या भागातही 3 जुलै गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. आठवडाभर ते वातावरण राहणार आहे. त्यांच्या काय काय प्रणाल्या कशामुळे येत आहे तो जर उहापोह इथं करत बसला तर आपला फार वेळ जाईल. पण आजच्या नुसार जुलै महिन्यामध्ये 10 जुलैपर्यंत पाऊस आहे. पिकांना जीवदान मिळणार आहे. ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्याही पेरण्या होतील. अशा पद्धतीचं वातावरण दिसणाऱ्या हवामानाचे जे घटक आहेत त्यांच्या बदलानुसार दिसणारं भाकीत आम्हाला आहे. त्यानुसार 10 जुलैपर्यंत अशा प्रकारचा पाऊस आहे. आणि 11 जुलैपासून जे काय स्थिती ती मी सांगितलेलीच आहे. बरोबर. आता सर, आपण आतापर्यंतचा जर विचार केला तर मे महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला होता आणि आता पाऊस कमी दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती अशी आहे की अचानक पाऊस आला, आता पाऊस कमी दिसतोय. म्हणजे ज्या लोकांनी पेरणी केल्या मेच्या पावसावरती त्यांना नंतर पुढे ताण बसतोय. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी काही भागात पाऊस झाला, त्यांनी पेरण्या केल्या, तर पाऊस उघडतोय. तर ही सगळी परिस्थिती कशी निर्माण होत गेली आणि शेतकऱ्यांनी याच्याकडे कसं पाहायचं? थोडक्यात म्हणजे तुमचा प्रश्नाचाच रोख असा आहे की मे महिन्यामध्ये अति पाऊस झाला त्यामुळे आम्हाला जूनमध्ये पावसाची तुटवडा होतो की काय, अशाच पद्धतीचा तुमचा प्रश्न आहे. आणि त्याचा परिणाम आहे म्हणून आम्हाला मेच्या पावसात पेरणी केली पण जूनमध्ये आम्हाला पाऊस नाही आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी शंका होती ती खरी ठरते काय, अशा पद्धतीचा प्रश्न दिसतोय. मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं 107 वर्षामध्ये पहिल्यांदा मे महिन्यामध्ये असा पाऊस झालेला आहे. आणि मे मध्ये अति पाऊस झाला म्हणजे जूनमध्ये पाऊस होत नाही असं एकाच एक काहीही संबंध नाहीये. आणि जून संपलेला नाही हो, अजूनही आज मी 26 पासून पाऊस झालेला, आज 28 आहे, 29 आहे, 30 आहे. कारण जून महिन्याने त्याचे 30 दिवस होणारा पाऊस, त्याची सरासरी कोणत्या भागात तूट आणि अधिक हे आपण बोलूया 1 जुलैला. त्याच्यामुळे आजच तुम्ही हे काही बोलू नका. आणि जुलैच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणलंय, मी म्हटलं मधल्या 3रा आणि 4था 11 जुलै ते 24 जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी शेवटचे 7 दिवस असतात. संपूर्ण जुलैचा पाऊस पाडून अत्याधिक पाऊस कधी कधी होत असतो आणि कदाचित 10 जुलैपर्यंत तुम्हाला अधिक पावसाची शक्यता आहे. खरं तर एक पहिल्या 10 दिवसात अधिक पाऊस होणं आणि शेवटच्या 7 दिवसात अधिक पाऊस होणं हे असमान वितरण हेच शेतीला घातक ठरतं आहे. पण वातावरणात बदल मात्र या पद्धतीने होते आहे, जे आहे ते पद्धती. आता त्याची कारणं तो पुन्हा एक वेगळा विषय आहे. असं का होत आहे? मग तुम्ही म्हणाला असं कोणत्या वर्षी समान वितरणात प्रत्येक दिवशी 2 mm 5 mm 5 होत गेलेला नाही होत. असं वितरण फार 100% आणि आयडियल मिळत नाही, समजलं का? त्यामुळं एखादा विषय जी कुणी बातमी पसरवली त्या बातमी मात्र ती पहिली डोक्यातून काढून टाका. कारण जुलै महिना हा रेनियस मंथ आहे, अधिक पाऊस होतो आणि ऑगस्टमध्येही चांगला पाऊस होतो. त्यामुळं ह्या विषयात आज तरी एवढाच आणि याच पद्धतीचा प्रकाश या विषयावर टाकता येईल. बरोबर. आता सर, तुम्ही सांगितलं की जुलैच्या पहिले 10 दिवस चांगला पाऊस आहे, मध्ये एक 14-15 दिवस पाऊस कमी दिसू शकतो, परत शेवटचे 7 दिवस पाऊस चांगला आहे. तर नेमकं असे कुठले घटक असतील की ज्याच्यामुळे हे सगळे अंदाज पुढे येत आहेत? बरोबर आहे. आता तुम्ही म्हणला जुलैमध्ये चांगला पाऊस रेनियस मंथ आहे आणि तुम्ही म्हणता जुलैमध्ये पाऊस कमी आहे, बरोबर? याचं उत्तर देण्यापूर्वी मी एक उत्तर देतो तुम्हाला. जून महिन्यामध्ये कुठंच पाऊस नव्हता, पण ज्या जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पाऊस होत नव्हता, आमच्या नाशिकमध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा इथं पाऊस नव्हता,
किंवा नाशिक जिल्ह्याचा पूर्व भागात पाऊस नव्हता आणि मुंबईमध्ये सुद्धा सुरुवातीला पाऊस नव्हता. पाऊस कधी येईल, थोडा पाऊस येत होता. बरोबर. पण ज्या वेळेस लक्षात ठेवा, आता मला तुम्ही बोलायला लावताय, प्रणालीवर बोलायला लावताय. ज्यावेळेस राजस्थानमध्ये जर 2 भाग पडले, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, या ठिकाणी जेव्हा चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली, चक्रीय वाऱ्याची स्थिती पूर्व राजस्थानमध्ये समुद्र सपाटीपासून ती 1.5 किलोमीटर किंवा 3.1 किलोमीटर पर्यंत तयार झाली. त्याचबरोबर पूर्व राजस्थानमध्ये पण होईल आणि त्याच्या परिणामातून हे एक कारण. आणि जे आपण सोमालियाकडनं जिकडनं जे वारे येतात, पश्चिमी वारे, नैऋत्य वारे, त्या वाऱ्यांचा वेग वाढला. किती वेग वाढला होतो? 55-60 ताशी किलोमीटरची वेग वाढली, की ज्याच्यावर आपल्या किनारपट्टीवर अधिक पाऊस पडतो. आणि ज्या ठिकाणी चक्रीय वाऱ्याची स्थिती असते, ह्या चक्रीय वाऱ्याची स्थिती किंवा लो प्रेशर फार बोलतात, पण पाऊस नेमका कुठं होतो आणि कसा होतो, कोणत्या उंचीवर होतो, आणि लो प्रेशर इथं पण आहे, 1 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे, 7 आहे, 13 किलोमीटर. मग प्रत्येकाचा इफेक्ट एक आहे का? नाही, वेगळा इफेक्ट आहे. बरोबर आहे. जून महिन्याचं मी सांगत होतो की राजस्थानमधल्या चक्रीय वाऱ्यामुळे त्या प्रत्येक चक्रीय वाऱ्याच्या नैऋत्याला जो पाऊस पडतो तो अति पाऊस असतो. आणि त्या चक्रीय राजस्थानातल्या चक्रीय वाऱ्यातला भाग म्हणजेच मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी भयानक पाऊस झालेला आहे. आणि त्याला पूरक असे जबरदस्त पश्चिमी वारे तिकडनं वाहत होते समुद्रावरून, अरबी समुद्रावरून. त्या परिणामातून तुम्हाला कोकणात, मुंबईमध्ये भरपूर पाऊस झाला. त्याच्या प्रेरित परिणामातून तुम्हाला जळगाव, नंदुरबार, धुळे, इकडे नाशिक जिल्ह्याच्या घोटी, इगतपुरी इकडे भरपूर पाऊस झाला. आणि पूर्व वर्षाछायाच्या प्रदेशामध्ये पहाडे टाईप पाऊस झाला. बरोबर. हे झालं जबाबतीत. आता तुम्ही म्हणणार की जुलैमध्ये नेमकं असं काय घडणार, किंवा अशा काय गोष्टी घडत असतात की ज्यामुळे जुलैमधला आमचा पाऊस निघून जाणार आहे. आता जुलैमध्ये जर पाऊस होणार असेल, आता साधारण 2 दिवसात ते 4 दिवसात 1 जुलैपर्यंत, तशी 1 जुलैपर्यंत सरासरी तारीख पूर्वीची 1 जुलै होती की 1 जुलैपर्यंत संपूर्ण मान्सून देश कव्हर करत होता. नंतरच्या सरासरी किंवा नॉर्मल्सवरनं तो 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात कव्हर करत होता. आणि ज्यावेळेस संपूर्ण देशामध्ये मान्सून कव्हर करतो त्यावेळेस मान्सूनचा ट्रप तयार होतो. म्हणजे आता मान्सूनचा ट्रप समजा 2 दिवसांनी मान्सून कव्हर झाला, त्याच वेळेस मान्सूनचा ट्रप तयार होणार आहे का? नाही. आजही मान्सूनचा ट्रप आहे, पण त्याला आम्ही मान्सूनचा ट्रप म्हणत नाही. त्याला आम्ही म्हणतो ईस्ट वेस्ट, पूर्व पश्चिम आस, हवेच्या दाबाचा आस म्हणतो आपण, मान्सून ट्रप म्हणत नाही आहे. आणि म्हणून ज्या मराठवाड्यामध्ये 18-20 दिवस पाऊस झाला नाही, त्या मराठवाड्यामध्ये 26 तारखेला परवापासून पाऊस चालू झाला. त्याचं एकमेव कारण की पश्चिमेपासून पूर्वेकडे, म्हणजे तुमच्या राजस्थान पासून तर पार बांगलादेश पर्यंत किंवा पश्चिम बंगाल पर्यंत जो कमी दाबाचा पट्टा हा खाली सरकलेला आहे थोडा, की जो पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश असा होता त्या दरम्यान. आणि त्याची उंची काय आता कुठे नेमकं ते पण सांगत नाही. ईस्ट वेस्ट ट्रप मध्ये जमिनी समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर आणि 5.8 म्हणजे 3100 आणि 5800 दरम्यान हा जो कमी दाबाचा पट्टा आहे, हा जसजसा उंचीवर आपण जाऊ तसतसा हा तो दक्षिणेकडे सरकतो. म्हणजे जो पट्टा गुजरात, मध्य प्रदेशवर आहे, तर तुम्ही 6व्या किलोमीटर किंवा 5.5 किलोमीटरवर गेलात तर तो महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र किंवा अमरावती या भागामध्ये येतो. आणि ज्या वेळेस हा ईस्ट वेस्ट ट्रप दक्षिणेकडे टिल्ट झाला वरच्या लेवलला, तेव्हा मराठवाड्यामध्ये सुरुवातीला विदर्भाला लागून असलेल्या भागात पाऊस सुरू होऊन 26, 27, 28 आज पाऊस होत आहे. त्याचं एकमेव कारण हा मान्सूनचा ट्रप नव्हे, ईस्ट वेस्ट ट्रप आहे. आजही मी त्याला मान्सूनचा ट्रप म्हणणार नाही. बरोबर. त्या कारणामुळे तो पाऊस होत आहे. मग जुलैमध्ये पाऊस कमी किंवा जास्त होणार आहे, त्याचं एकमेव कारण 2 दिवसानंतर मी त्याला म्हणू शकेल की त्या मान्सूनच्या ट्रपवर जुलैमधल्या पावसाचं वितरण असणार आहे, की त्याची तीव्रता कमी अधिक, पहिल्या 10 दिवसात जास्त, मध्ये 15 दिवसात नाही आणि 7 दिवसात जास्त. याचं एकमेव कारण मान्सूनचा ट्रप आणि तयार होणारे चक्रीवाऱ्याची स्थिती. 3 जुलैपासून मी पाऊस सांगतो, त्याला अजून एक कारण तुम्हाला सांगतो. आज 28 आहे, उद्या 29 तारखेला पश्चिम बंगालच्या तिथं आणि बांगलादेशाच्या त्या ठिकाणी चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे. नंतर लो प्रेशर तयार होणार आहे. हा लो प्रेशर तिथं तयार झाल्यानंतर अरबी समुद्रातले वारे आणि चक्रीय वाऱ्यातून वेगाने बार खेचलं जातं
आणि मिड ट्रॉपिकवरील 5-6 किलोमीटरपर्यंत ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीतून महाराष्ट्रामध्ये जुलैच्या पहिल्या 10 दिवसात पाऊस होणार आहे, लक्षात ठेवा. अच्छा. घोडा मैदान जवळच आहे. उद्या 29ला चक्रीवादळाची स्थिती पश्चिम बंगालमध्ये तयार होते. बर. त्याच्या परिणामातून ज्याचा इफेक्ट इकडे होणार आहे. म्हणून जुलैमध्ये पहिल्या 10 दिवसात पाऊस, नंतर प्रमाण कमी, नंतर पुन्हा 25 नंतर किती पाऊस आहे ते आज विचारू नका, पण त्यानंतर आम्ही नक्कीच बोलू. पण जवळपास 3 आठवडे अशा पद्धतीचा पाऊस जुलैमध्ये असण्याची शक्यता आहे, असं मला म्हणायचं. सर, आता हवामान विभागाचा अंदाज जर आपण बघितला तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला दिसत होता, परंतु जून महिन्याचा जर आपण आतापर्यंतचा पाऊस पाहिला तर मराठवाड्यामध्येच पाऊस तुलनेमध्ये कमी दिसतोय. असं का होतं? आता मराठवाड्यात पाऊस का कमी होतोय याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. कारण मराठवाडा हा एक असा भाग आहे, ना धड त्याला अरबी समुद्रातला अरबी समुद्रातला जो अरबीन ब्रँचचा पाऊस होतोय आणि ना त्याला बंगालच्या ब्रँचचा होतोय. अरबी समुद्रातला पाऊस हा इकडेच मध्य महाराष्ट्र, औरंगाबाद ह्या भागापर्यंत संपून जातो. आणि खरं तर बंगाल उपसागरातून येणारा पाऊस, ही जी मान्सूनची शाखा आहे याच्यावर त्यात जास्त पाऊस होतो. त्यामध्ये विशेषतः नांदेड, परभणी, लातूर किंवा हिंगोली ह्या भागामध्ये तर कंप्लीट तेलंगणातून, रायलसीमातून आलेला पावसावरच तो तिथं पाऊस होत असतो. बरं. आणि जो भाग जालना आणि छत्रपती संभाजीनगर आहे, हा पाऊस हा अरबी समुद्रातून ज्या वेळेस कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा किंवा ह्या नाशिक जिल्ह्यातून पाऊस होईल त्याच्यावर तो पाऊस होतोय. आता प्रश्न तुमचा वेगळा आहे. तुमचा प्रश्न असं म्हणताय की 2025च्या मान्सूनमध्ये हवामान खात्यानं असं वाटतं की सगळ्यात अधिक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यात आहे आणि सीझनच्या सलामीलाच मराठवाड्यात पाऊस कमी आहे. म्हणजेच काय, तुमचा अंदाज चुकणार आहे का? नाही, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस होणार आहे. पण जून महिन्यामध्ये झालेलं नाहीये. 26 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी सुरुवातीला घाबरलेले होते, पण आता पाऊस होऊ लागलाय, म्हणजे थोडी शांतता आलेली आहे. म्हणजेच वितरण व्यवस्थित जून महिन्यात मराठवाड्यासाठी झालेलं नसल्यामुळं आपल्याला ही विसंगती वाटते. पण मराठवाड्यामध्ये उर्वरित 3 महिन्यामध्ये चांगलाच पाऊस होणार आहे. त्यामुळं त्या अंदाजाला किंवा त्या विषयाला धक्का बसणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. बरोबर आहे. आता मराठवाडा एक असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये इरिगेशन फारसं नाही आहे. तिथं बऱ्यापैकी रेनफेडवरच पिकं घेतली जातात. त्यात विशेषतः खरीपामध्ये सोयाबीनसारखी जास्त पिकं घेतली जातात, कपाशीसारखी पिकं घेतली जातात आणि मकासारखी पिकं घेतलेली जातात. आणि ह्या पिकांना नेमका आगापिरी झाल्यामुळं मे महिन्याच्या पावसावर ओढ बसू लागली, म्हणून आरडाओरडा झालेला आहे. पण पिकांना जीवदान मिळणार आहे, चांगलाच पाऊस होणार आहे. हा झाला मराठवाड्याच्या विषयाच्या बाबतीत. त्यामुळं अंदाजाबद्दल शंका घ्यायची नाही. पाऊस आहे कारण आज घोडा मैदान पुढे जवळ येईल. आपल्याला आपल्या ह्या विषयावर 1 ऑक्टोबरला बोलायचं आहे. पण जी शंका तुम्ही व्यक्त केली त्याबद्दल मी सांगतो की मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस होणार आहे. आता सर, आपल्याला प्रत्येक भागामध्ये पावसाचं जे प्रमाण होतं किंवा पेरा आपण बघितला की थोडासा मागं पुढे होतोय, त्यानुसार आपल्याला एक क्रॉप पॅटर्न दिसून येतो, वेगवेगळी पिकं दिसून येत आहेत. तर आता तुम्ही जो काही जुलैचा अंदाज सांगितला की पहिले 10 दिवस पाऊस आहे, परत 14-15 दिवस खंड आहे, परत पाऊस आहे, तर आता शेतकऱ्यांचा क्रॉप पॅटर्न, त्यानंतर पुढचा महिनाभराचा अंदाज, तर ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नियोजन कसं करायला पाहिजे? शेतकऱ्यांची पिकं तग धरू शकतील का या परिस्थितीमध्ये? आता तुमचा प्रश्न असा आहे की जी पिकं सध्या झालेली आहेत की 4 महिन्यामध्ये, आम्ही एप्रिलमध्ये 15 एप्रिलला जो अंदाज दिला की यावर्षी भरपूर पावसाळा आहे, मग ह्या अंदाजानुसार अति पावसात टिकणारी पिकं शेतकऱ्यांनी केली की काय का त्यानुसारच केली, अशी काही शंका आहे का हेच त्याचं उत्तर आहे? तर मला म्हणायचं आहे की शेतकरी हवामानाच्या अंदाजाऐवजी 2 वर्षामध्ये सरकारचे जे काही धोरणं राहिलेली आहे बाजारभावाबद्दल, त्यानुसार पिकाचं नियोजन केलेलं असं मला वैयक्तिक तर जाणवतंय. ह्या वर्षी सोयाबीनचा पेरा फार कमी आहे, कारण गेल्या 2 वर्षामध्ये सोयाबीनचा भाव नाही आहे. सोयाबीन हे बाहेरून, कारण सोयाबीन हे बऱ्यापैकी ऑइलवर, कॉमन माणसाला जे ऑइल खायला लागतं, इडिबल ऑइल, त्या पिकाचं अवलंबून आहेत आणि त्याच्यावर वेळ पडली तर पटकन गव्हर्नमेंट आयात करतं. त्यामुळं 4,000 आणि 4,200 क्विंटलचा भाव गेल्या 2 वर्षापासून आहे आणि त्यामुळं सोयाबीनचा पेरा अति पाऊस आहे म्हणून कमी झालेला नाही, त्याचं हेही एक कारण आहे. आणि मक्याचं जे पेरा जास्त दिसतोय महाराष्ट्रामध्ये, विशेषतः
सगळ्याच याच्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये, खानदेशमध्ये ह्या दिसतो. त्याचं एकमेव कारण की मक्याला पोल्ट्री फीड जास्त लागत असल्यामुळं, पशुला खाद्य लागत असल्यामुळं आणि जनावरांना एक मुरघासासाठी त्या पिकाचं कन्झम्पशन जास्त असल्यामुळं त्याला मरण नाही. आणि मग जाता जाता त्यांनी टेकू घेतला का यावर्षी जास्त पाऊस आहे म्हणून आपला मक्याचं पीक जिवंत राहील म्हणून मका पेरला. पण एकमेव कारण सरकारची जी धोरणं आहे त्यानुसार शेतकरी पीक करत असतो. गेल्या 2 वर्षामध्ये टोमॅटोला बऱ्यापैकी बाजार मिळाल्यामुळं भयानक टोमॅटोची लागवड ह्या वर्षी झालेली आहे. आता बघा, जर शेतकऱ्यांनी जर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष दिलं, अति पावसामध्ये टोमॅटोचं पीक काढणं नुकसानीत जातं, मार्केटला नेता येत नाही, शेतातच सडून जातं. असं असताना सुद्धा, शेतकऱ्यांना माहीत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली. याचा तर भारतीय हवामानाच्या अंदाजाकडे किती सिरियस आहेत ते तुम्हाला कळतं. उलट त्याचा नकारात्मक फायदा, अति पाऊस जर झाला तर इतर शेतकऱ्यांचे टोमॅटो खराब झाले तर माझ्या टोमॅटोला कदाचित भाव मिळू शकेल, म्हणून टोमॅटोची लागवड आहे. टोमॅटोची लागवड अधिक आहे, मक्याची लागवड अधिक आहे आणि सोयाबीनचा पेरा कमी आहे. शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाऐवजी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, गेल्या 2 वर्षाचे भाव याला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळं आत्ताच्या जरी पेरण्या झालेल्या आहेत, शेतकऱ्यांना माहिती, मी जे सांगतो ते शेतकऱ्यांना सुद्धा माहिती का आमची पिकं जगणार आहेत. बरोबर आहे, आतापर्यंत त्यांनी बरोबर जगवलेलं आहे. पण एकदम परफेक्ट आयडियल पीक पाहिजे. आम्ही पीक पेरलं केलं, आम्हाला रोज थोडं थोडं पाऊस पाहिजे समान वितरणात, म्हणजे आम्हाला बोलायला. पण मध्ये जो खंड पडला, खंड शब्दही चुकीचा आहे, कारण अजून मान्सून जायचं आहे, की जी उघडीप मिळाली त्याच्यामुळे त्यांची धरसोड झालेली आहे. त्यामुळे तुम्ही असं काही समजू नका की शेतकऱ्यांनी त्यांनी काय नियोजन करायचं ते केलेलं आहे. हवामानाच्या अंदाजावर आधारित त्यांनी केलेलं असं मला वाटत नाही. कारण ह्या पिकाचा फीडबॅक जर पाहिला तर मार्केटशी संबंध आहे पाठीमागचं, म्हणून ही लागवड झालेली आहे असं मला वाटतंय. आता सर, आपण जर मे पासून आतापर्यंतचा जर यंदाचा हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांची अशी द्विधा मनस्थिती दिसून आली. एकतर मे महिन्यात चांगला पाऊस झाला, जूनमध्ये बऱ्याच भागामध्ये उघडीप होती. आता पुढचा महिनाभराचा अंदाज आपण सांगितला की नेमकं पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं, काय राहू शकतं. तर अजूनही शेतकऱ्यांच्या मनामध्ये काहीशे प्रश्न आहेत, असूही शकतात, द्विधा मनस्थिती कायम असू शकते. तर तुम्ही अशा शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे आमच्या हवामान अंदाजातून तुम्हाला जी मक्यासारखी पिकं अति पावसात दम धरतील तीच पिकं करा म्हणत होतो, ते त्यांनी केलेली आहे, भले त्याचं कारण काही असो. बरोबर आहे. त्यामुळं ज्यांच्या काही अजूनही पेरण्या राहिलेली वेळ, कारण हा जून महिनाच आहे, तसा शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये महाराष्ट्रातली शेतकऱ्यांना माहिती आहे काय पाऊस असतो. काही पाऊस नसतो, कडक ऊन असतंय, भुरभुर वारं वाहत असतं, हे त्यांना माहिती आहे. 15 जुलैला लोकांनी पेरण्या केलेल्या आहे. मस्त आपल्या पंढरीच्या वारीमध्ये शेतकरी रम्मान असतो आणि तिकडनं आलो पेरण्या करतो. त्यामुळं काय झालंय, मेच्या पावसाचा बॅकग्राऊंड असल्यामुळं आता जूनमध्ये पाऊस नाही हा आरडाओरडा आहे. त्यामुळं आव्हान करताना अजून वेळ गेलेली नाही. पाऊस होणार आहे, जुलैमध्येही पाऊस होणार आहे. राहिलेल्या लोकांनी पेरण्या आटोपून घ्याव्यात. ज्यांची पिकं ऑलरेडी पुढं आहेत त्याची जी खतं टाकणं किंवा तणनाशक मारणं किंवा काही निंदणी करणं अशी ही पिकं करण्यामध्ये जुलैमधल्या महिन्यातही त्यांना स्कोप आहे, मधल्या 15 दिवसामध्ये. त्यामुळे ह्या स्कोप आहे. उर्वरित पेरणी ओरखण्याला चान्स आहे. आणि त्यामुळं विशेषतः धोका किंवा ही काळजी घ्या म्हणून सांगण्यासारखं विशेष काही नाही आहे खरीप पिकाबाबत. मला म्हणायचं आहे या ठिकाणी. पिकंही चांगली राहणार. म्हणजे पिकं पेरणी हा एकमेव विषय नाही. पिकं पेरलीनंतर, उतार झाल्यानंतर ज्या त्याच्यावर आपल्याला क्रिया कराव्या लागतात, त्या क्रिया करण्यास उघडीपही मिळणं असणं गरजेचं आहे किंवा छोटासा रिमझिम टाईप पाऊस असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं पाऊस आणि असल्यामुळं तुम्ही तुमच्या दरवर्षीच्या पीक संगोपनासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करण्यास वाव आहे, त्या सरळ करत राहाव्यात. स्पेशल अशी काही प्रिकॉशन घ्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला वेळ सापडणार आहे आणि पिकाला ट्रीटमेंट द्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही, एवढंच मला हे सांगता येईल. त्याच्यामध्ये इरॅटिक होऊन काहीतरी हा धोका आहे आणि असं करा असं मला सांगायची काही गरज नाही. आणि हे जे सांगतो याचं उत्तर तुम्हाला जुलै महिन्यातच येईल. त्यामुळं विनाकारण काहीतरी पॅनिक करायचं. काही ज्या बातम्या येतात 4 दिवसात अति पाऊस आहे आणि हे करणार, आणि नंतर राहिला विषय तो पुढच्या रब्बीचा किंवा आम्हाला आमच्या नदीला पाणी येईल का, तळी भरतील का, विहिरीला पाणी येईल का, कॅनल भरतील, तर होणारच आहे कारण मान्सूनच अधिक आहे. त्याच्यामुळं त्या विषयावर बोलून आज वेळ वाया घालण्यात मजा नाहीये.
निसर्गाने साथ दिलेली, तुमच्या पेरण्या झालेल्या, राहिलेल्या होणार आहे, पिकं चांगली असणार आहेत. हम्म. अजून या व्यतिरिक्त खरी अंमलामध्ये बोलायचं काय राहील मला काही समजत नाही, काही नाही आहे. आणि हे शेतकऱ्यांना माहिती नाही, पण कोणाच्या तरी तोंडून ऐकू असलं का माझ्या मनात जे चाललंय त्याला बरोबर दुसरा मिळतो म्हणजे मी शांत होतो, त्यातला तो भाग आहे. हम्म. आता सरांनी आपल्याला पुढच्या महिनाभराचा हवामानाचा अंदाजाचा तसंच आपल्या मनातले जे काही प्रश्न होते की नेमकं आपल्या पेरणीचं काय होणार, खरंच पुढे पाऊस असणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या मुलाखतीमधून मिळाली आहेत. सर धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.